हॅलो, मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. सो माझा स्कॅन आता ड्यू होता आणि मला मी टाळत होते ॲक्च्युली की आपण थोडं लेट करूयात, कारण माझी एक्झाम होती आणि परत मला माझ्या कझिनचं लग्न होतं आणि त्यासाठी आम्ही खूप वर्षांपासून असं प्लॅनिंग करत होतो की आपल्याला असं करायचं, तसं फुल एन्जॉय करायचं आणि खूप दिवसांनी मला एक ब्रेक मिळणार होता. तर मला कुठल्याही प्रेशरमध्ये लग्नाला जायचं नव्हतं, एन्जॉय करायचं होतं. मग मी ठरवलं की बिफोर न्यू इयर स्टार्ट होण्याच्या आधी आपण स्कॅन करूयात, पण आधी हे लग्न झाल्यानंतर. तर झालं असं की मी लग्नाला जिथे गेले कझिनकडे, तिथे सर पण आले होते, माझे जे डॉक्टर होते, सर्जन, ते पण आले होते आणि ते मला बोलले की ठीक आहे, आपण स्कॅन नाही करूयात, सोनोग्राफी आणि चेस्ट एक्सरेज करूयात. मला इतका आनंद झाला, कारण इतकं प्रेशर असतं स्कॅन म्हटलं की. मला 2 महिने झाले की स्कॅन करायचं आहे, स्कॅन करायचं आहे, डॉक्टरांना फॉलोअप द्यायचं आहे, सगळं रुटीन करायचे आहे. तर ते एक टेन्शन होतं मला. आणि सरांनी म्हटलं की स्कॅनची काही गरज नाही, तुला सध्या बाकी काही त्रास नाही आहे. तर फायनली त्या परत जुन्या आठवणी वर्षातून एकदा येतात की ते स्कॅन, मोठी मशिनऱ्यांमध्ये, ते वातावरण हॉस्पिटलचं आणि रिपोर्ट येईपर्यंत असे फिंगर क्रॉस करून देवाचं नाव घेऊन मी बसलेली असते. तर यावर्षी या वर्षाच्या शेवटी का होईना स्कॅनपासून माझी सुटका झाली आणि होप सो, टचवूड, फिंगर क्रॉस, असेच स्कॅनपासून सुटका माझी आयुष्यातून हो आणि एक नवीन सुरुवात, अजून पॉझिटिव्हिटी आयुष्यात अशीच येत राहो. आणि खरंच सांगते, इतका आनंद झाला. आणि असं जेव्हा होतं ना, तेव्हा खूप पॉझिटिव्हिटी येते की चला, यावर्षी सरांनी सांगितलं की स्कॅनची गरज नाही, तर होप सो पुढे पण स्कॅनची गरज पडू नये आयुष्यात. आणि फायनली दोन्ही गोष्टी, इकॉनॉमिकली पण आणि मेंटली पण, एक रिलीफ मला मिळाला. थँक्यू सो मच.